सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नगर जिल्ह्यामध्ये तालुका पाथर्डी गावाचं नाव आहे औरंगपूर. या गावामध्ये एक आदिवासी समाजाची महिला राहती. तिचं नाव आहे मंगल मस्के व तिचा मुलगा आहे प्रसाद मस्के. प्रसाद मस्के हा पुण्यामध्ये वकिलाचं शिक्षण घेतोय. त्या गावामध्ये या आदिवासी समाजाच्या महिलाची 3 एकर जमीन आहे. जमिनीकडे जाण्यासाठी जो रस्ता होता पूर्वीपासून, पण तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्या लोकांनी, जे मराठा समाजाचे लोक आहे, जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे, कार्यकर्ते आहे, त्यांनी त्या महिलेच्या रस्त्यामध्ये जाण्याचा जो रस्ता होता शेतामध्ये, तो रस्ता त्यांनी बुजून टाकला. त्या महिलेचं फक्त उदरपोषण करण्यासाठी ती एकमेव शेती होती. ती वारंवार पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व पोलीस प्रशासनाने तिची काही दखल घेतली नाही. मुलगा हा वकिलाचा अभ्यास करत होता. मुलांनी सांगितलं, आई आपण कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करू. आंदोलन करत असताना कलेक्टर साहेब स्वतः त्या जमिनीजवळ आले. त्यांनी बघितलं आणि त्यांनी तलाठी आणि तहसीलदारला आदेश दिले की ह्या बाईच्या जमिनीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो तात्काळ तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा. त्यानंतर तिथल्या गावगुंडांनी, जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, त्यांनी मनात विचार केला की ही बाई कलेक्टर साहेबाकडे कशी गेली आणि ती उपोषणाला कशी बसली. तर तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला मारलं, तिचं घर जाळून टाकलं. त्याच्यानंतर तिचा मुलगा जो पुण्यामध्ये होता त्याला माहित पडलं माझ्या आईवर हल्ला केला, तो पुण्याहून येत होता, त्याच्यावर पण हल्ला केला, त्यालाही बेदम मारहाण केली. त्याच्यानंतर ती पाथर्डीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये गेली आणि तिने तिची व्यथा सांगितली की मला न्याय कोणी देणार नाही, मला न्याय देईन तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देतील. कार्यकर्त्यांनी विचार केला, या महिलासोबत आपण पाथर्डीचे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये आपला कार्यकर्ता विठ्ठल खचक याला पाठवू. तो कार्यकर्ता, ती महिला मस्के आणि तिचा तो मुलगा प्रसाद, हे 3 जण पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गेले आणि त्या पोलीस स्टेशनला सांगायला लागले, त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगायला लागले, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगायला लागले की आम्हाला मारहाण झालेली, आमच्याकडे कलेक्टर साहेबांचा आदेश आहे तरी सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल करून घेत नाही. त्यानंतर पोलिसांनी, जो पुजारी आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी, जो आरोपी होते ते गावगुंड भारतीय जनता पार्टीचे, त्यांना फोन करून बोलवलं. ते 3 गाड्या घेऊन आले, मस्त ते गुंडे घेऊन आले आणि त्यांना तिथं मारहाण करायला लागले पोलीस स्टेशनच्या बाहेर. फिर्यादी बोंबलतोय माझ्यावर अन्याय अत्याचार झाला आणि त्याच्यावर काही गुन्हे दाखल करत नाही. हा वरिष्ठ पोलीस अधिकारी पुजारी त्या आरोपीला बोलवतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्या विरुद्ध तक्रार करसान तर आरोपी पण सुद्धा तुमच्यावर 376चा गुन्हा दाखल करत. म्हणजे मस्के ताईवर, मस्केच्या मुलावर, प्रसादवर आणि वंचित बहुजन आघाडीचा जो कार्यकर्ता होता विठ्ठल खचक, याच्यावर पण गुन्हे दाखल करू बलात्काराचा. त्या विठ्ठल खचकला टेन्शन आलं की माझ्यावर 376चा गुन्हा दाखल करता, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता, म्हणून त्याला टेन्शन आलं. तो जमिनीवर कोसळला. कोसळल्याच्या नंतर त्याच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. ती मायमाऊली मस्केताई हिनेच अंगावर, स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय. इथला पोलीस प्रशासन आमची जाब घेत नाही, उलटा आरोपीला इथं बोलून घेतलंय आणि आमच्या संग हुसतूक करतात आणि आम्हाला मार होणार होती पोलिसांच्या देखत. हा जातीवादी पुजारी पोलीस आहे, वरिष्ठ अधिकारी जातीवादी आहे. त्या मुलांनी इथून तिथून व्हिडिओ काढला. तो माणूस खाली पडला होता, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता विठ्ठल खचक. त्याला पोलिसांनी दवाखान्यामध्ये घेऊन गेले. तर दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना डॉक्टरने त्यांना मृत्यू घोषित केलंय. किती दयनीय अवस्था आहे समाजाची. ज्या समाजासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशनला धाव घेता आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलटा आरोपीला पाठीशी घालते. पैसे देतो ना आरोपी, बंडल. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, बंडल भरपूर आहे. आदिवासी समाजाची महिला आहे, तिच्याकडे पैसे नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे पैसे नाहीये. त्यांच्याकडून काय भेटणार? आरोपीकडून बंडल भेटन. आरोपीची बाजू घेतली. सांगितलंय की आरोपी तुम्ही यांच्यावर 376चा गुन्हा दाखल करा बलात्काराचा. आमचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेला ना, याला दोषी पोलीस आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढेही कोणी अधिकारी होते त्याच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्यानंतर जे कोणी गावगुंडे आले त्याच्यावर बी गुन्हा दाखल करण्यात यावा. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते
यांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली. त्याच्यानंतर एसपीला तिथे निवेदन दिलं आणि सांगितलं, एसपीने सांगितलं की आम्ही 7 दिवसाचा टाइम द्या, आम्ही तिची चौकशी करू आणि संबंधितवर गुन्हे दाखल करू.